नाशिकमध्ये शांतिगिरी महाराजांनी महायुतीची डोकेदुखी वाढवली आहे। आपण निवडणूक लढणार आणि जिंकणार असा ठाम विश्वास शांतिगिरी महाराजांनी व्यक्त केलाय। 7 जागांवर शांतिगिरी महाराजांचे उमेदवार अपक्ष निवडणूक लढणार असल्याचं ते म्हणालेले। नाशिकचा उमेदवार जाहीर झाल्यावर आता आमचं आव्हान सोपं झालंय असंही त्यांचं वक्तव्य आहे। मात्र शांतिगिरी महाराजांना आपण माघार घेण्याचं आवाहन करू असं दादा भुसे यांनी म्हटलंय। म्हणजे महायुतीचं तिकीट बऱ्याच दिवसांपासून टांगतं होतं, ते आज या ठिकाणी जाहीर केलं। त्याबद्दल प्रथमतः सर्व उमेदवारांचा सर्व पक्षाचं टाळून अभिनंदन आहे। तुम्हाला कसं आव्हान वाटतं आता हेमंत गोडसे? एकदम आम्हाला एकदम सोपं झालं आता। आमच्या भक्त परिवारांनी पूर्ण आता डिसिजन फिट केलेलं आहे, लढायचं आणि जिंकायचं। दिंडोरी मतदारसंघ आहेत, धुळे आहेत, जालना आहेत, जळगाव आहेत, संभाजीनगर आणि शिर्डीत 7 लोक नाशिक धरून 7 लोक मतदारसंघ आहेत। तर आम्ही सर्वांची बैठक आमची प्रत्येक ठिकाणी झाली आहे। शांतिगिरी महाराजांना विनंती आव्हान असणार आहे। शेवटी एका विचारावर काम करणारे आपण सर्वजण आहोत आणि म्हणून त्यांना विनंती असणार आहे की त्यांनी शिवसेना आणि महायुतीचे उमेदवार खासदार गोडसे साहेबांना त्या ठिकाणी आशीर्वाद द्यावेत, त्यांनी अनुमोदन द्यावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।